ऑर्डर कशी घ्यायची? ॲपल मँगो रोज म्हणजे एक मँगो एक ॲपल 2 रोज. घाबरतो काय? माझे बी बघते काय पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर नाही करायचं. जे काय ते ऑफिस मध्ये इथं नाही. काहीतरी आलाय मला बंद करा काय? गुड मॉर्निंग. तर आज होणार आहे अजून एक अनोखा ब्लॉग ज्याच्यामध्ये तुम्ही परत बघणार आहे रिपीट झुपक्याचा चेहरा. आणि संध्याकाळी प्रॉब्ली हाच ब्लॉग मी कंटिन्यू करेन, कारण की आपण निघालो आहे आज एक ट्रिपला, जिथं जाणार आहे आपण 7-8 दिवस. आणि होणार आहे एक फॅमिली प्लस फ्रेंड्स ट्रिप. तसं फ्रेंड्स म्हणायची गरज नाही, ती पण एक फॅमिलीच आहे, कारण की ज्याच्यात चिंगू पण असन, झुपक्या पण असन आणि प्लस 2 नवीन चेहरे असतील जे पण आपले जीवाभावाचे आहेत, पण तुम्हाला अजून माहिती नाही, तर ते चेहरे पण दाखवण्यात येईल. तर निघतो आता मी. आंघोळ वगैरे केलं आहे, नाश्ता पाणी करायचं आहे मस्तपैकी, आणि मग थोडीफार शॉपिंग करायची आहे झुपक्यासाठी. आणि मग तिथून पुढं दुपारनंतर थोडीफार पॅकिंग वगैरे करून रात्री 11:50ची ट्रेन आहे, तर मग तेव्हा 11:50ला निघता येईल. तर 8, 8:30, 9ला निघन मी घरातून, आणि मग स्टेशनला वगैरे पोचून मग थोडाफार एन्जॉय, आणि मग तिथून पुढं ट्रिप कंटिन्यू. सगळं दाखवेनच मी. प्रॉबेबली ट्रेनचा प्रवास पण याच ब्लॉगमध्ये कवर करूया आपण. तर ही एक सिरीज राहणार आहे मस्तपैकी 5-6 एपिसोडची. प्रॉबेबली जास्ती झाली तर जास्ती, पण मी ट्राय करेन 5-6मध्येच कवरअप करण्याची. तिथं मस्तपैकी आपण फिरू आणि खूप साऱ्या ठिकाणी एक्सप्लोअर करू, आणि इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला शेअर करेनच. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, आणि एक नवीन सिरीज घेऊन आला आहे तुमचा लाडका भाऊ. तर वेलकम टू माय चॅनल इन टू दी एंडिवर्स. चला, तर निघालो आहे मस्तपैकी ऑल डन. आता निघलो आहे मस्तपैकी. एक नवीन व्यक्तिमत्व जॉईन करते आपल्याला, क्षितिज सोनटक्के, जैन ओल्स, चड्डी बड्डी, हाच तो विषय. हॅलो गाईस, चॅनल टू वेलकम. सुस्वागमत आहे, आणि हा गाडी चालवणार आहे. हा प्रत्येक वेळेस असंच करतो गाईस. ते कसं आहे बघ, दरवेळेस मी गाडी चालून वैतागतो, त्यामुळं तू भेटल्यावर तूच चालव, मी नाही चालव. तर अशी आमची गल्ली बोळ गरीबाची, यांची पण आणि आमची पण, आणि यांना घेणार नाही मी. चलो, तर निघा पिक्चर बघा. आता गाडीवर गप्पा मारू. डिस्टर्बन्स लय आजूबाजूला आमच्या. निघालो गाडीवर मस्तपैकी. तर या शेटचा विषय सांगायचा तुम्हाला राहिलाच. तर हे शेट काही नवीन व्यक्तिमत्व नाही आहे, तुमच्यासाठी नवीन चेहरा आहे फक्त. एक माझ्यासाठी तर जुना आहे, कंटाळलो मी आता थोडं बघून. एकदम खंगरीन बंगरी एकदम. तर स्पेशल नाव आहे शेटला, गोचिड. अरे क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. गोचिड नाव आहे साहेबांचं. आणि आमच्या अंड्याचं नाव कळलं का नाही? आमचं नाव जरा ठीक आहे, ड्रॉप करण्यात येईल सगळं. तर लहानपणीचे शेट आहेत, चड्डी बड्डी, बाजूलाच राहतात एकदम. FZXचे मालक. फक्त एकच चड्डी आम्ही दोघांनी नाही घातली, वेगवेगळ्या चड्ड्या. मला नाही सवय ती, मला सेपरेट लागते भाई. मी घाणेरडा नाही चड्डी. चड्डी बड्डी म्हणलं तर म्हणून. तर चड्डीवरून आठवलं, काही लोकांचं म्हणणं असतं गरम पाण्याने चड्डी धुतली तर ती स्वच्छ होती आणि एकमेकांचे वापरू शकता. वापरू नये असं निघालंय मस्तपैकी. घराजवळचा हायवे. आता RP शेटला भेटू मस्त, आणि बघू साहेबांना कुठं शॉपिंग करायची, काय करायची म्हणले. माझ्याकडं त्यांना तर सरप्राईज दिलेले. त्याला सांगितलं का नाही? सकाळीच सांगितलेले की विषय म्हणून ट्रिपला जायचा. रिॲक्शन आता भेटून घेऊ. आणि विषय असा झाला की साहेबांना सांगितलं नव्हतं की ट्रिपला नेणार आहे, अचानक बोलवले पुण्यात, आणि म्हणलं की चल ट्रिपला जायचं 8 दिवसाच्या, आणि उचलण्यात आलेले. मग आमच्या गाईजला सांगा की अर्पित कोण, तो झोडा पार्टी मधला पेशंट. नाही तर अर्पित म्हणजे झुपका, आणि तोच पेशंट 18 टाकेवाला. तर असा विषय मला अचानक त्यांनी सांगण्यात आले की माझ्याकडे 2च कपडे आहेत घालण्यासारखे, म्हणून आता मजबूत शॉपिंग करणार त्याची. माझी तर पॅकिंग बी झालेली आहे. बाकी सगळ्यांची माहीत नाही, पण मी काल रात्रीच पॅकिंग बिकिंग करून घरच्यांची माझी करून ठेवून टाकली. रिलॅक्स
तर आज ओनली फिरणे, एन्जॉय आणि बच्ची के दिल में कच्ची ना ब्रो मेरी बापडू. तर आलेलो आहे बोपोडी मेट्रो स्टेशन पशी येते. तर 2 जण येतात आहेत, आरप्या आणि बनी मस्तपैकी. निघायला तर त्यांनी उशीर केलेलाच आहे, कारण की इथं जवळ राहतात, म्हणजे बनी जवळ राहतो इथं औंधमध्ये, आणि आम्ही लवकर आलो आहे त्यांच्यापेक्षा. तर इज्जत थोडी नाही आहे त्यांना सध्या. बाकी आरप्याला तर ते सरप्राईज दिलेले ट्रिपचं. आता आपण रिॲक्शन बघू. आता बघू हे 2 कधी येतात आणि कधी नाही, त्यासाठीच थांबलो आहे. बाकी रिॲक्शन कॅप्चर करूच आपण. मोबाईलवर बोलणं चालू आहे यांचं, पुढे ये मागं ये, खडकीकडे रस्ता चालला आहे, इथं रस्ता चालला आहे. इज्जत नाही यांना, रस्ते माहीत नाही बावळाटांना. सकाळ सकाळ मूडची आई बहीण कशी करायची यांच्याकडून शिका. यायला सांगितलेलं एका रस्त्याने, आलेच पुढच्या रस्त्याने वरतून म्हणतात आम्हाला मेट्रो स्टेशनच नाही लागलं. आता काय आम्हीच निघालो पुढं, म्हणलं आम्हीच त्यांना शोधतो, कारण की रस्ते तर बनीला माहिती आहेत थोडेफार, पण जो मागचा गाईड आहे झुपका प्रो मॅक्स तो वावळट आहे. अल्ट्रा प्रो मॅक्स तो वावळट आहे. त्याला ना मॅप कळत ना रस्ते कळत, नुसताच वाढला बी नाही म्हणा, लुकडा तुकडा आहे. पण जाऊ दे आता, काय आहे, आपलंच आहे, आपलेच दात आपलेच होट, काय बोलणार आता. फक्त डिंपल आलाय. त्याचं ऑपरेशन झालं तर आठवते का तुम्हाला? त्या ऑपरेशनच्या जागी त्याला खड्डा पडलाय आणि साहेब मला फोन करून सांगतात की अरे मला ड्युटी स्पॉट आलाय म्हणे, डिंपल आले डिंपल. आरपी सर कुठे लावलं होतं मी? बोपोडी खडकी खडकी म्हणतो मी, मला माहिती तुझं शॉर्टकट आहे ना. मग बोपोडी पोलीस स्टेशन व्हॉट इज दिस? मला माझ्यावरच चला आता पोचलोय 6 डोसा. पोरांची इच्छा होती डोसा खायचा, म्हणजे माझीच होती. पोरांना बळत मी आणलेले, थोपतो मी डायरेक्ट अंगावर, लोडच नाही घेत. आणि दिसले का ओळखीचे शेट 18 टाके. येस, हॅशटॅग 18 टाके उचलण्यात आलेले. यांचं मनोगत घ्यायचे आपण, पण आत्ताच चिडायला नाही आणून देणार मी. सकाळी चिडलाय माझ्यावर तो, पण ठीक आहे. अरे यार लय गर्दी इकडे, किती वेटिंग करायची, एवढी गर्दी आप्पा भाई. येडे सेलिब्रिटी आले, सांग जरा गर्दी कमी करायला. तुला चालेल रे, अंधार का झालं डायरेक्ट? मी काळा का दिसू राहिले? आहे का? हा इथं बसतो. भेटलाय सेलिब्रिटी अटेन्शन भेटले डायरेक्ट मला. कॅमेरा दिसल्यामुळं डायरेक्ट कोपऱ्यातला विषय. आपण ही बडीशेप सापडली त्या दिवशी हॉटेलमध्ये जेवण बोलतो, ही बडीशेप खाऊन बघ. काय तर मनोगत घेऊच आपण पोरांचा 2 मिनिटात मस्तपैकी. आरपीत शेटचं आणखी त्यांना फसवण्यात आलेलं आहे मस्तपैकी. कसं होत आहे? साहेबांनी टॅब घेतलाय मस्त. आता ह्याच्यावरच होणार एडिटिंग आपली. माहितच नाही, चौकशी केला माहित नव्हतं. काय मला विचारलं की टॅप कोणता घातला. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणतो मनोगत तुमचं. मी जसं सांगितलं, अचानक सांगितलेलं नाही साहेबांना कुठं जायचं काय जायचं, फक्त बोलवले. आज कळते 2 ड्रेस आणले तर 8 दिवसाच्या ट्रिपवर अचानक घेऊन लग्नाला जायचं होतं म्हणून ड्रेस आणलेले, ते तसेच पडले. आता काय कुर्ता घालून बालाजीला येऊ काय? सिक्वेन्स बघ, लग्न, ऑपरेशन, महिनाभर घरी, पुण्याला आलोय तर डायरेक्ट बालाजीला जायचं. सिक्वेन्स मेंटेन कसा झालाय? पण मी काय म्हणतो, आणि आता सकाळी टीएलला तर सुट्टी भेटेल ना भाई. हो टीएलला सुट्टी भेटेल, पण टीएलचे लेकर उघड्यावर पडतील ना भाई. टीएल माहित नाही झालंय, मागच्या जायचं होतं डायरेक्ट काय फोन घेऊन नाही येते. मी आल्यावर मला लेटर हातात देते. पण मी काय म्हणतो, सकाळ का चिडला? आता चिडावच लागेल ना. प्लॅनिंग करायला लागलं, चिडल्याशिवाय काय करणार नाही. प्रॉपर प्लॅन आहे, ट्रिपला यायचं, बोलायचं. प्रॉपर प्लॅन आहे, फक्त तुझे कपडे बांधायचे.
प्रॉपर प्लॅन आहे म्हणून तुला शॉपिंगला पण आणलाय. माझी बॅग खराब झाली म्हणून एक बॅग ऑर्डर केली. मला तेव्हा बी नाही सांगितलं बॅग मी घेतोय तर फायद्यात राहील म्हणून. तू माझ्या मते बॅग बघून मला पण मी काय म्हणलं सजेशन मीच देतो ना मोठी बॅग घ्या मग तेच होतं ते सजेशन. बॅग बघून ट्रिपला घेऊन चाललाय मला. तुला काय करायचं ते ट्रिपला जायच्या अगोदर जनरली हे सांगतात की भाऊ कपडे घ्यायचे ते घ्यायचे. तू काय बॅग बघितली हा त्याला ट्रिपला घेऊन जाऊ हे वाला सिक्वेन्स झालाय. मस्त काय मस्त आहे काय मस्त आहे. शिवी नाही द्यायची रे मला. नाही आपलं कसं कंटेंट आठ जोडे पण शिवाय नाही सांगतो तरी मी सांगतो मीच नाही. मी तरी मी सांगतो मला तुझा बाप नाही दुपारी मला तेलला फोन बिन करून मस्का लावा लागेल. काहीतरी इमर्जन्सी मजबूत द्यावा लागेल कोणतरी. मी सांगतो तुला या काय नल्ल्याचं ऐकू नका याला मी घेऊन याला मी घेऊन आणि हा ब्लॉग तुझे ऑफिस वाले पण बघतात. आता ते तर होणार आहे. घाबरतो काय माझे बी बघतात काय सुट्ट्या घेतल्यात तू सुट्ट्या घेतल्यात. पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर नाही करायचं. जे काय ते ऑफिस मध्ये इथं नाही हा शांतपणा. काहीतरी खरंच जुगाडच करावं लागेल किंवा मग खरंच सांगावं लागेल. पर्सनल लाईफ मध्ये नो इंटरफेअर सांग लवकर. तसं ते करत पण नाही. त्यांना माहिती आहे तर अलाउड नाही. त्यांना माहिती आहे मी आगाव आहे हा आगाव आहे आणि मी आगाव प्रो मॅक्स. त्याला माहिती आहे पर त्याला तिकडे जायचं सुट्ट्या झालं. त्याच्यामुळे माझं DL आहे चांगला आहे. सिनियर DL का हा सिनियर ह्याचा टीएल जर हे टीएल फिमेल आहे ऐकत असेल तर मस्का लावता. आणि हे दोन डिसाईड करतात अजून पण काय आहे काय नाही आणि टॅबची वाट लावतात. आम्ही दोघं शांत येईल. आम्ही दोघं बसलो इथं ते. आता खूप आगाव आहे पण मी लय शांत आहे. चला नाश्ता पाणी झालेलं आहे मस्तपैकी. आता 6 डोसा इथं डेक्कन जिम खाण्यापाशी आहे. टेस्ट वगैरे चांगली आहे. आता मी रेकॉर्डिंग करत होतो पण रेकॉर्डिंग झालेले नाही. फोटो काढला आणि मी नुसती 5 मिनिटाची बडबड केलेली आहे. फोटो टाकतो एडिटमध्ये फोटो टाकू का. तर चांगले रिव्ह्यूज वगैरे चांगले आहेत आणि टेस्ट पण ओके. फक्त काय वड्यानी गोळ केला लय ऑइली होता मजा नाही आली. आणि नाही चांगलं असतं एवढ्या साऊथ इंडियन काय टाळा वेळा काय नाही. हां तर मस्त होती. बटर ऑनियन उत्तप्पा मस्त होता. मला आवडला. बाकीच्यांना पण आवडला. पोटभर जेवलं. रेट्स वगैरे थोडे आहेत फॅन्सी कारण की फॅन्सी जागा आहे म्हणून. बट ठीक आहे येऊ शकता तुम्ही चिल आउट वगैरे करायला. बाकी निघालं आता मस्तपैकी आपल्या राणे घेऊन शॉपिंगला. राणी म्हणजे काय आपली गाडी. तर थोडीफार शॉपिंग झालेली आहे. आर्पिट शर्टचे जीन्स कार्गो वगैरे घेतलेले आहेत. आता शेड म्हणतात मला मॅक्सला जायचं आहे. मला तिथले टी शर्ट वगैरे आवडतात प्लेन्स अँड ऑल्स. म्हणलं ठीक आहे प्लेन्स अँड ऑल्स घेऊ. बाकी इथं MG रोडला एक मस्तपैकी ज्यूस भेटतो ज्यूस ॲपल तो प्यायचा आहे मला. आणि बाकीच्यांना पण थोडं ताण वगैरे लागलेली आहे तर म्हणलं चला बघू तिथं पिऊ थोडं ताण पण भागानं मस्तपैकी एन्जॉय. बच्ची के दिल में कारण की ज्यूस एक नंबर बनवतात तिकडे. ॲपल मस्त त्या ज्यूसमध्ये खिसून वगैरे टाकतात आणि दूध वगैरे टाकून क्वालिटी. म्हणजे असा ॲपल ज्यूस म्हणा किंवा शेक म्हणा मी दुसरीकडं तर ट्राय नाही केला कारण की मी ट्राय करत असतो खूप सारे ज्युसेस वगैरे. मला थोडा नाद आहे पण दुसरीकडं भेटला तर नाही आहे. बघू इकडंच बघू पिऊ मस्तपैकी. यस रीच टू द ज्यूस सेंटर. हा वाला ज्यूस सेंटर स्वामी ज्यूस सेंटर आहे. मस्तपैकी इकडंच पितो दरवेळेस मी कॅम्पात आलो ना. मस्तपैकी एकदम क्वालिटी म्हणजे काय क्वालिटी एकच नंबर. त्याला पण पाजलं इकडं हां पण याच्या लक्षात आहे का नाही माहीत नाही. हां पात्याचा मोबाईलच्या दिवशी कशी काय ऑर्डर कशी घ्यायची. ॲपल मँगो रोज म्हणजे एक मँगो एक ॲपल 2 रोज. पण ते ऐकू कसं येते ॲपल मँगो रोज हमरा सादा छे तुमरे को नहीं समझता. हाँ हमरे कुछ नहीं समझ. हमरा का सब सादा होता है तुमरे को नहीं समझता. हमरे की गलती है अभी हमरे को मारो. तुमरे को हमारी की लैंग्वेज को नहीं समझते के. हम लोगों को क्या करने का है जान दो. अभी अशी ऑर्डर द्यायची पद्धत आहे. ॲपल मँगो रोज हमने उनको सांगा है
तो ऑर्डर घेणारा बी बिचारा तोंडाकडे बघतोय की नक्की यांना म्हणायचं काय म्हणून उनको दोनदा. रोज क्या चाहिए तो बोला उनको एक मैंगो एक एप्पल दो रोज दो दिया ना मग उन्होंने 3 वेळा ऑर्डर सांगितली 3 वेळा याच्या मस्ती राहू दे आता पितो ज्यूस. एकदम रोलेवर सिक्युरिटी चालू आहे. हात फक्त खिशाला लावलेत. खिशात काय ते बघितलं वाजलंय तरी बघितलं नाही. आमचे साहेब वाचलेत थोडे रॉड काढल्यामुळं, नाही तर वाजलं असतं. वाचलं होतं एका टायमाला ती आय थिंक फिनिक्स मॉलला गेलो होतो तेव्हाच होतं पिक्चर बघायला काहीतरी गेलो प्रॉबेबली. पण ठीक आहे आलोय आता कुमार पॅसिफिक. का बोलतो सांगितलं ना त्याला रॉड आहे म्हणून बाहेर. हां ते म्हणलं खरंच आहे का म्हणलं आता एक्सरे नाही माझ्याकडनं तर दाखवलं असतं. तिथं तू बघितलं नाही ना एक्सरे त्याने नाही बघितलं. कुमार पॅसिफिक मॉलला आलो आता. मॅक्समध्ये जायचं आहे. काय कुठल्या फ्लोअरला आहे रे बाबा? होय तू येऊन गेलाय ना? तर मागाशी तर म्हणलं येऊन गेलोय. हो इथं वरच मॅक्स लावलंय. ठीक आहे बघू आपण. नाही नाही गरीब आहे आम्ही. कार्ड बिर्ड नाही यूज करत. कुठं कार्ड बिर्ड आम्हाला क्रेडिट कार्ड चिपकावत आहे. इथं EMIने परेशानी झाली माणसाला. आता फक्त शेविंग आणि कॅश विषय. कॅश ओनली कॅश. वर जायचं वर. जाऊ वर आपण. बाकी कॅमेरा आणि मोबाईलमध्ये काय फरक वाटते तुम्ही नक्की कळवाच मला. डिफरन्स काय आहे का? मोबाईलमध्ये चांगलं वाटतंय का कॅमेरामध्ये चांगलं वाटतंय? त्या हिशोबाने मग आपण पुढं विषय करू. गाइस मॉल देख लो इसकी बडबड मत. आपले इथं गाईज बीज नसते. 52 असते. गाईज बीज नाही कळत आपण. कळलं का? मॅक्स भेटलं आम्हाला पण अचानक झुडिओ दिसला ना. मग आता कसं आहे झुडिओमध्ये येण्यात येणार आहे त्यामुळं झुडिओच. बघू आता इकडं काय मटेरियल दिसते आणि साहेबांना काय आवडते त्या हिशोबावर घेण्यात येईल. आपण तर काय नाही बाबा हात बी नाही लावणार कशाला. कापण्यात येईल मला डायरेक्ट घरी. आता आधीच काल शिव्या खाल्ल्यात 2-3 टी शर्ट आणल्यामुळे एवढे असून पण. बघू आता बाकी शॉपिंग्स अँड ऑल्स विषय. आता काहीतरी नवीन मटेरियल आहे इथं भरपूर आहे. या जुडिओला यायला पाहिजे जरा. आहे भरपूर आहे. बाकीच्या जुडिओपेक्षा भरपूर काही आहे इकडं घेण्यालायक. कुठे गेली आमची गँग कुठे गेली? आवडते का काय? हा म्हणतो ब्लॉगर कुठे गेला आणि तू म्हणतोय गँग कुठे गेली. येस आवडते का काय? काय करतो आता ह्याच्यामध्ये येस बघू आता. आवडी चालतच राहील. बघू काय मध्ये आवडलं जास्ती आणि घेतलंच तर आपण करूच कवर. नाहीतर काय मग त्याचा प्लॅन असा आहे मॅक्सलाच जायचं. तो म्हणला मॅक्सच जाणार. मॅक्स दिवाना आहे मी. इकडं काय जमत नाही मला. व्हरायटी तर भरपूर दिसते बाकी जुडिओपेक्षा इकडं. पण हा म्हणतो इकडं काय जमणार. बरं ठीक आहे बघू आपण काय इकडे. काहीच घेतलेलं नाही या माणसाने. फक्त फिरलाय. नंतर बघून म्हणतोय की हे कसं आहे माहिती आहे का धुतल्यावर अपुरं होतं त्यामुळं काय इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. पोरगी बघू फोटोशूट. हळूच म्हणलं हळूच म्हणलं मला पोरगी बघ. असे इद्रेपणा आम्ही करत नसतो बरं का. आज ते बघतो त्याच्यामुळेच होतं हा इद्रेपणा. आज तो आमच्यात हपपला आहे. बाकी काय बंद करायचं चालू आहे. आम्हाला हळूच सांगण्यात आलंय कॅमेरा बंद करा. पण आम्ही जासूस आहे. आम्ही चालू ठेवू हळूच. इथं माल काय भेटतं का बघू. बाकी आपण चालूच ठेवू. बघा भेटतं का काय? आफ्टर ऑल 199 कसं वाटतंय जासूसी करून? एकदम कॅमेरा बंद मस्त. कॅमेरा बंद करा सांगितलंय. आपण काय ऐकणारे मधले आहेत का बाई? ऐक जेवढं सांगणं तेवढं वाढीव. कलर आहे घेऊ का? कंटेंट घ्या. आवडले गेलं तर येऊ का? येऊ मे बी येऊ आतमध्ये.
You want romance, bro? क्वालिटी Okay, कॅमेराला पण आलंय तर खरेदी काहीच नाही गेली तसंच चाललंय याला काहीच नाही आवडलेलं आहे आता बंद करतो मी सिक्युरिटी गार्ड आलं पुढं कंटेंट काय नाही तसंच आलंय निघून काय घेतलंय साहेब तुम्ही काहीच नाही घेतलं एवढं पार आम्ही स्पाय बनून गेलतो आत कॅमेरा बिमेरा आत गेलतो पण नंतर आपलाच मानला जाऊ द्या नको आत कॅमेरा वगैरे एवढा चालू केलाय गपचूप मध्ये रेकॉर्डिंग फुल 4-5 टी शर्ट काढलेत मस्त आवडले आणि एस साईज घालून बघितली ती XXL होती आणि प्रत्येक टी शर्ट तसाच माघार MX एस साईज XXL नव्हती अंग स्टिकर लावणारा अंग कसं लागतंय आप्पा अंगाचा काही विषय नाहीये इकडं स्टिकर चुकीचे लावलेले तेवढा वेळ बी नाही संध्याकाळी निघायचे स्टिकर चुकीचे लावण्यात आलेले आहेत आता असं परत ठरले की जाऊ दे आपण बघू मित्राच्या शॉपवर मग माझा मित्र एक त्याचा शॉप आहे मग तिकडं मी तिकडूनच मग साहेब म्हणले मी पण तिकडून गेलो म्हणलं चला कधी बी क्वालिटी एकदम जाऊ दे आता निघतोय इकडून काही इथं भेटणार नाही आहे कुमार स्पेसिफिक मॅक्समध्ये किड सेक्शन असेल कुठं तर सजेस्ट करा 26 जानेवारी स्पेशल एक गोष्ट चांगली भेटलेली आहे इथं कुमार स्पेसिफिक मॉलमध्ये ॲक्च्युली वरून कवर करायला पाहिजे होती मी पण खाली आल्यावर दिसले एक मस्त उत्कृष्ट असं आर्टिस्टिक रांगोळी काढलेली आहे 26 जानेवारी निमित्त एक सेकंड तुम्हाला दाखवतो बघा एक सेकंड ह्याची हाईट थोडी वाढून हे अशी रांगोळी मस्तपैकी रतन टाटा आहेत मनमोहन सिंग आहेत भरपूर जण काढलेले आहेत 76 आणि असं वाटत पण नाही आहे की रांगोळी आहे म्हणून बट उत्कृष्ट कलाकारी आहे एक नंबर म्हणजे एवढी डिटेलिंग काढली ना त्यांनी रांगोळी एवढ्या डिटेल्डमध्ये मी तर नाही बघितली समोरून लिटरली पोस्टर वाटतं असं की पोस्टर ठेवलेलं आहे म्हणून एवढी इन डेप्थ आणि इन डिटेलमध्ये काढलेली आहे त्याने रांगोळी पण इज्जत आहे रांगोळीला चलो आता निघतो आणि साहेबांचं अजून काहीतरी शॉपिंगचं आहे ते बघू मला वाटते शॉपिंगचा एक सेपरेट ब्लॉग होणार आहे आपला आणि निघायचा वेगळा तर त्यामुळं मी आहे ना काही नाही बिलकुल शॉपिंगचं वेगळंच टाकणार आहे आणि संध्याकाळी निघन त्यामुळं वेगळा ब्लॉग काय चाललंय बघा किडे हे असे किडे खालून वर चाललेत त्यामुळे शिट्ट्या खाल्ल्या त्यांनी शिट्ट्या तर निघालोय परत एकदा मस्तपैकी घरी आलोय मी तर पारोसाच आहे याने आंघोळ गेली परत आता मस्त चेंज बिंज मारले साहेबांना स्क्रीन गार्ड लावायचे टॅबला आणि ग्लासेस घ्यायचेत टी शर्ट्स घ्यायचेत अजून काय माहीत नाही भाई सकाळी 9 9:30ला निघलो आहे घरातून 9:30ला अजून याची शॉपिंगच चालू आहे आता वाजलेत 5:30 याच्या काय शॉपिंगच्या मागं लागून काय फायदा नाही पण या असंच आहे 8 8:30 इथंच वाजणार त्याच्यानंतर निघण्यात कार्यक्रम होणार आहे बाकी खंगरी ड्रायव्हर गाडी थांबवली खंगरी म्हणलं की थांबवतो त्याचं फेवरेट वर्ड आहे डायरेक्ट त्याला गोचिड आवडतं ना बघ तो ब्रेक मारतोय गाडीला मला प्रॉब्लेम नाही मी मागं बसलोय मधला दबतो डायरेक्ट असंच आहे त्रास प्रकार असंच आहे बघू आता काय घ्यायचं काय नाही हो द्या कंटाळा आलाय मला वैतागलो या जिंदगीची कटकट आजची काही संपना मला कोणीतरी न्या कुठंतरी न्या काकू थांबावं थोडं ओ एक्सप्रेसो थांबा ना हाय एवढं ड्रायव्हर घ्या ना पुढं हा रस्ता मोकळा आहे पण हा BRTचा आहे चाललंच काय लोक पण आमचे ड्रायव्हर सज्ज म्हणले नियम तोडणार नाही आम्ही ठीक आहे आता काय ट्रिप्सी बसवले आणि आम्हाला पण म्हणलं आतून नाही घालणार कारण की नियम तुटतात आता काय बोलू बोलायला काय राहिलेलं नाही बाकी मस्त शेटमध्ये दबलेले आहेत माझं काय म्हणणं माझं दुःख मलाच माहिती त्याच्यासाठी एकच वाक्य आहे ज्याची जळती त्यालाच कळते
झालं काय असं तुम्हाला, असं तुम्ही वाक्य वापरताय? ते डिंपलचं मनोगत राहिले त्रास आहे. अनुराग सर. शब्दात व्यक्त न करता येणार इतका त्रास आहे मला. हो अँडी सर. हा सर, ते डिंपलचं मनोगत राहिले. डिम्पलचं मनोगत मी सेपरेट घेईन त्याच्यासोबत. पॉडकास्ट तो नेक्स्ट व्लॉगमध्ये जेव्हा गाडीत मी बसन, पण आत्ता सध्या नाही. त्याला निवांत वेळ पाहिजे, सध्या तो निवांत नाही आहे मध्ये बसून. 2 वाजता आलोय रात्री 2 वाजता आलाय. पहाटे 4ला झोपलोय, सकाळी 7ला उठलोय आणि त्यानंतर फिरणं चालूच आहे. त्याच्यानंतर मी कालपर्यंत पेशंट म्हणून घरात होतो 18 टाके घेऊन. आज मी बिलकुल पेशंट नाही आहे. महिन्याभरचा शरीराने आहे पट नाही. मानाने नाही. महिन्याभरचा किस सगळा काढलेला आहे एका दिवसातच. अजून तर ट्रिप आहे, ट्रिप बाकी आहे. 8 दिवसाची ट्रिप आहे आज. कीस पीस सगळं निघाले. आता निघाले आम्ही रापरूप एकदम. पोलिस काहीच बघत नाही आम्ही, कारण की आता सूट आहे. ट्रिपल सीट बी जाऊ शकतो, कारण की त्यांचं लक्ष नाही म्हणून. नाही तर बरोबर त्यांनी बाबा लावला असता. चला, तसं आम्ही फिरत नाही कधी, पण ठीक आहे. हां असंच म्हणतो आम्ही. कधी फिरत नाही, कधी फिरत नाही, कधी फिरत नाही हेच म्हणतो. मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तिघच होतो, या ब्लॉगमध्ये तिघच आहे. नियम किती बी पाळायचा ट्राय करा. मागच्या व्लॉग मध्ये दोस्ती आडवी ती दोस्ती. दोस्ती आडवी ती पाळायला आम्ही दोस्ती. कधी बी तयार आहे, पण दोस्ती आडवीची आणि दोस्तीच्या पुढं काय नाही राहत नाही. आणि मी याला बंगरी याला म्हणलं हेल्मेट घालत नाही, गोचिड घालत नाही. हेल्मेट घाल काय नाही म्हणलं आम्ही. बादशे हे मग आता काय बादशा आहे. मधला चिमतो रे, ब्रेक नको मारू, मधला चिमतो. जाऊ दे, चालूच राहील. आता पोहोचल्यावर दाखवतो स्क्रीन गार्ड कसा राप लावतात ते. फायनली पोचलोय संघर्षाने. 5 मिनिटाचा रस्ता होता, अर्धा तास ट्रॅफिकने गुतवले. आलो फायनली आता इकडं. त्याच्यानंतर बघू आता स्क्रीन गार्ड ग्लासचा आहे वगैरे कसं आहे. एकदा बसून आता किती पडतंय काय पडतं एकदा चेकिंग्स मारून बसू, मग बसवल्यानंतर निघू. झालं, स्क्रीन गार्ड लावून झालेलं आहे. आता कॅमेरा खरेदी चालू आहे. आणि हा मला चांगलाच दिसतो. मला अशा टाईपमध्ये नको आहे. मला कसं पाहिजे? विदाऊट फ्रेम पाहिजे मला. फक्त स्टिक्स नाही ना, विदाऊट फ्रेम रे, फक्त स्टिक्स पाहिजे. घे तू, मी दाखवतो. ते चांगलं आहे का? हां चांगलं आहे. किती काय प्राईस? अशा प्रकारे गॉगल 80 रुपयात. असंच आहे, चुना लावण्यात येणार आहे. सांगितलं आहे की ती 300, 250 का 300 आणि केले किती 80. फार तर फार 100 लास्ट. बस चेंज झालं थोडं. 80 ते 100 ठीक आहे. 100 तर 100, एवढं काय विषय. बाकी गाडी बिडी लावलेली आहे. निघू आता, सगळी शॉपिंग झाली. आता मी गाडी घेतो. कॅमेरामॅन सज्ज नाही, आता बंद ब्लॉग. बॅक टू पवेलियन झालंय, सगळे शॉपिंग झालेली. आता करतो ब्लॉग सेंड. लय वैतागलेलो आहे मी. आता याला घेऊन आले घरी. आता आंघोळ पांघोळ करून निघायचं मस्तपैकी. पण त्याच्या आधी मी 1 तास झोपणार आहे. मी पण झोपतो, तुम्ही पण आराम करा. गुड नाईट्स, बाय.